आरक्षण बचाव कृती समितीचा भव्य मूक मोर्चा, उपवर्गीकरणाविरोधात सरकारला इशारा. कारंजा लाड. महाराष्ट्र न्यूज 24 ला अपडेट. आरक्षण बचाव कृती समिती वाशिम कारंजा लाड यांच्या वतीने दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी अनुसूचित जाती एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शांततेत व संविधानाच्या चौकटीत यशस्वीरित्या पार पडला. या मोर्चाचे आयोजन समितीचे प्रमुख आयोजक किशोर मानकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित भगत, प्रमोद देवडे तसेच गजानन वरघट आणि सुविधा वरघट यांनी केले होते. मोर्चामध्ये आंबेडकरी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी संविधानातील उद्दिष्टे दर्शविणारे फलक हातात घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. रॅलीतील शिस्तबद्धता आणि शांततेत केलेला निषेध हे मोर्चाचे मुख्य आकर्षक ठरले. यावेळी आंदोलकांनी शासनाने घेतलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर तीव्र टीका करत हा निर्णय संविधान विरोधी असल्याचा आरोप केला. भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षणाचे हक्क हे संपूर्ण अनुसूचित जाती वर्गासाठी आहेत, उपवर्गासाठी नाहीत, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्चामधून प्रमुख मागणी करण्यात आली की अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदल समितीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आंबेडकरी जनतेने केली. आपल्या माध्यमातून यांच्या दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. महाराष्ट्र न्यूज 24 ला अपडेट. 26 रोजी आम्ही तहसील कार्यालय कारंजाच्या माध्यमातून माननीय राज्यपाल सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील आंबेडकरी निवेदन देण्याचा 59 जाती आहेत अबकड करण्याचं काम या माध्यमातून होते आहे. म्हणून आलं नाही पाहिजे. ह्या आंबेडकरी जनता एकत्र जा. साहेब आंबेडकरांचा विजय असणारे देत आम्ही या तहसील पर्यंत आम्ही यानंतर तुमचा राज्यपालाकडे निवेदन दिलं. यानंतर जर का सरकार जे एससी मध्ये उपवर्गीकरणाचा जो मुद्दा अहवाल आपल्या समोर मांडलेला आहे, तर हा मुद्दा अजून महाराष्ट्रात 59 शासन म्हणतं की क आणि ड मध्ये झालं हे विचारायचं. अभावामध्ये भांडण तर लावायची नाही. 100% आरक्षणात सामावून जातात. पण जर सपोज समोर तर कदाचित भावाभावात विनंती करते की हे केला पाहिजे आणि शत्रू आणि मित्राची असेल तर मध्ये याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला समाजामध्ये तर याचा आणि एवढंच महाराष्ट्रात हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रत्येक जातीला आणि ते सरकारनं केलं तर या महाराष्ट्रात नाही.
मी चंद्रमणी भगत या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करत आहोत. कारण हे घटनेचे जे 4 स्तंभ आहेत या तत्वाच्या विरोधात आहे. एका कोण्या प्रवर्गात गोष्टीचं करावं लागेल, तसं एका वर्गाचं जर केलं विरोधात नाही जाईल, पण करता येणार नाही. भाव आणि त्याच कारणानं या निवेदनाद्वारे सरकारला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रद्द करा, रद्द करा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा.